हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे। उन्हाळा स्पेशल हॉटेल सारखा घट्टसर असा आपण मँगो मिल्कशेक बनवणार आहोत अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आंबे आलेले आहेत। उन्हाळा म्हटला की आंब्यांचा सीझन चालू झालेला आहे। इथे मी हे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण हा आंबा व्यवस्थित असं कट करून घेऊया। देठाचा भाग जो आहे तो काढून घ्यायचा आहे। खूप छान असा सुगंध येतो आहे याचा, व्यवस्थित असा पिकलेला आहे। आता आपण याचा गर काढून घेऊया। अशा पद्धतीने आपण आता हा गर काढून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये। हे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असा हा गर काढून घ्यायचा। या स्टेजला आपण आंबा खाऊन बघायचा थोडासा गर किती गोड आहे, त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये साखर ऍड करायची आहे। अशा पद्धतीने मी संपूर्ण गर काढून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण पोहे खायचे 2 चमचे साखर घालणार आहोत। एवढी साखर पुरेशी आहे कारण हा आंबा प्रचंड गोड आहे। आणि आता याच्यामध्ये मी 1 ग्लास दूध घालणार आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्सरला फिरवून घेणार आहे। इथे मी थंड दूध घेतलेलं आहे। दूध हे गरम करून व्यवस्थित असं फ्रीज मध्ये थंड करून घेतलेलं दूध घेतलेलं आहे। तुम्हाला या स्टेजला याच्यामध्ये बर्फाचे काही तुकडे घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता, पण माझं दूध व्यवस्थित असं थंड असल्यामुळे मी याच्यामध्ये बर्फाचे खडे घालणार नाही आहे। आता हा मिक्सरला व्यवस्थित बारीक करून झालेला आहे। छान असा क्रीमी झालेला आहे। हा असा थिक मिल्कशेक तयार होतो हा। आता हा सर्विंग ग्लास मध्ये आपण काढून घेऊया। किती छान असा कलर आलेला आहे, मस्त असा थिक झालेला आहे आपला हा मिल्कशेक। आता याच्यावरती आपण गार्निशिंग साठी काही बदामाचे काप घालून घेऊया। हे टोटली ऑप्शनल आहे। आणि काही पिस्त्याचे काप घालून घेऊया। अशा प्रकारे आपला छान असा हा झटपट मँगो मिल्कशेक तयार होतो। लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल असा हा अतिशय उत्तम चवीचा असा हा मिल्कशेक आहे। तर या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही नक्की हा मिल्कशेक तयार करून बघा। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।